सुप्रभात मित्रांनो, गोव्यामधला आपला आजचा दुसरा दिवस आणि आता मस्तपैकी आम्ही ब्रेकफास्ट करत आहोत. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर ना आवरायचं आहे आणि पूर्ण गोवा एक्सप्लोरेशन आज करायचं आहे. झाला का नाश्ता? सगळ्यांनी केला का? माझा किती फास्ट झाला माहिती आहे काय? हे काय मला पण पाहिजे. काय ते मला पण पाहिजे. येस, आय नीड इट. गरम आहे का तू? छोट्या मुलांचे तुम्हाला कशा पाहिजे? काय माझी कंप्लेंट? वस्तू अशा समोर पडलेल्या असतात घरात, त्या दिसत नाही. काय पडलेलं असतं काय असं पायाने ढकलतो वस्तू अशा, पण ठेवत नाही उचलून. आणि इकडे आल्यावर खाली वस्तू पडलेल्या गोळा काय करून ठेवतोय, लगेच कॉल सर्व्हिसला कॉल काय करतोय. काही शपथ बायको, तू ना मला बघितलं नाहीस का? ट्रिपवरती मी खूप ॲक्टिव्ह असतो. ट्रिपवरती मी या सगळ्या गोष्टी नेहमी करतो. ट्रिपवरती माझा ॲक्टिव्ह मोड असतो माहिती आहे का? घरी मी निवांत असतो. मला माहिती आहे की जबाबदारी पूर्णपणे बायको सांभाळते. बाहेर कुठेही गेल्यानंतर ना जबाबदारी मी सांभाळतो सगळ्या गोष्टींची. जाऊ दे, आपण गोव्याला आलोय भांडण. हे भांडण नाही आहे. पोरं आज एवढी शांत कशी काय बसलेत? हां, कशी काय? बीचला नाही जायचं आता आपल्याला. चर्च बघायला जायचं आहे आपल्याला. गोवा बघायला जायचं आहे. बीच संध्याकाळी. तुझे केस अजून सेट झाले दिसत नाही आहेत. हां, औषध पिलायस? पिल्लू हाय, एक्साइटेड आहेस तू? कुठे जायचं तुला? तिला काय नाही, कुठेही जाऊ शकतो. ठीक आहे, नाही तुला कुठे जायचं आहे? ऑल सेट झालेलो होतो आम्ही सगळेजण. फक्त आता प्रतिमा येते. प्रतिमा नेहमीप्रमाणे लेट आहे. सो आपण आता गोव्यातल्या पहिल्या स्पॉटला व्हिजिट करायला आलेलो आहोत. तो म्हणजे होली ट्रिनिटी चर्च, जो हा आहे. आय थिंक बऱ्याचदा फोटोज आणि व्हिडिओजमध्ये आपण हा चर्च पाहिला होता. सो आता इथे आपण फोटोग्राफी मस्तपैकी करूयात. आणि इथे आपण आलो पण होतो प्रतिमा, आय गेस, मला आठवतं आहे. गोव्याला आम्ही फिरायला आलो आहे, पण उन्हात जायची अजिबात हिंमत कोणाची होत नाही. सगळेजण सावलीला. या दोघींना आम्ही पळवलं बरं का इथे शूट करण्यासाठी. म्हणजे आम्ही पण पळलो आहे बाय द वे. उन्हातच होतो आम्ही पण. बट असं लयच टॅनिंग होईल असं मला वाटतं एकंदरीत. मी एवढं लावलं होतं सनस्क्रीन वगैरे, दाढी मिशीमध्ये अडकून पडलं होतं. पण एकंदरीत या चर्चच्या आजूबाजूचं वातावरण शांत आहे. आता इथे शाळा आहे पाठीमागे, त्याच्यामुळे हे पुढून बंद असतं आहे. म्हणजे हा जो पूर्ण एरिया जो आहे तो फक्त पर्यटकांसाठी फोटो काढण्यासाठी त्यांनी ओपन ठेवलेला आहे. काय करतोय? मी हॉटेलमध्ये आलो. भूक लागली? छान आहे ना हॉटेल इकडचं? हो, छान आहे. म्हणलं आता जी स्टोरी करतोयस तू ते रिसेंट लगेच टाकतोस इंस्टाला. हां. आणि यूट्यूबला मग 2 वर्षाने जशी युरोपची टूर झाली. जशी युरोपची टूर 2 वर्षांनी हा ब्लॉग येणार गोव्यातला. ती आधीला 6 वर्षाची होईल. तोपर्यंत ती परत म्हणेल मम्मी पप्पा मला परत गोव्याला जायचंय ते ब्लॉग बघून. त्यावेळी जावं लागतं. जावं लागतंय. तसाही ह्या टूरमध्ये काय पूर्णपणे गोवा बघून होणार नाही. मला वाटतं 4 ते 5 टूर लागतील आपल्याला गोवा. सो मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत हाऊस ऑफ गोवा म्युझियमला. आणि या इथे आल्या आल्या एंट्रीज इतकी जबरदस्त आहे. इथे कॅफे आहे बरं का. त्या कॅफेचे मस्त फोटो येतील रे. छान आहे ना? कॅफेला पण मस्त येईल आणि हा पण व्ह्यू खूप छान आहे. मस्त. म्हणजे आतमध्ये अजून काय काय ते बघायचं आहे आपल्याला. फक्त म्युझियम म्हटलं पोरांच्या हिशोबाने आपण सिलेक्ट केलेलं आहे. सो दॅट जास्त गरमीमध्ये आपण उन्हामध्ये जास्त फिरू नये म्हणून. आता हे जास्त उन्हात नसावं. काय ते माणूस जा ना भेटून ये त्याला. सो असे एकंदरीत इथे स्टॅच्यूज लावलेले आहेत वेगवेगळ्या कार्टून्सचे. ते नाही ते ना. काय ते? अरे मुलींचं आहे ते. होय ना? तो बघ ना. ते कोण आहे यार? इकडे काय आहे? होय होय, तू तर कार्टून झालास. कार्टून झाला तू. जीवन. अरे तू आलीस होय. अरे ही कोण आहे? ही माझी बायको नाही आहे. ही माझी बायको नाही आहे. ए इकडे 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 लवकर लवकर. तुझा ड्रेस मॅच होतोय. चल माझा ह्याला मॅच होतोय.
कसलं मॅच होतोय ढोल्या अरे खरोखर डोल्याचं द्या डोल्या बायका बघा डोल्या बायका हे बायका इथे आपण ब्रिज म्हणजे सपनो का पूल इथे आपण चाललेलो आहे तिकीट घेऊन पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण होतील आपली बघूयात काय काय होय ना तुझी काय स्वप्न पूर्ण माझं काय नाही फक्त बायकोची स्वप्न काय ते नाही दिसत पाठीमाग तू केलेलं 3 BHKचं स्वप्न होणार नक्कीच पूर्ण BHK BHK हा. अरे ओपन मस्त आहे हो ना मग हो ना हे विश्वची माझे घर पण एक प्रॉब्लेम आहे जरा थांबा काय? सगळं खूपच व्हाईट आणि व्हाईट झालं. ब्रिज वरती चालत असेच हे हालतोय तो आता हाला लागलेला आहे हाला लागलेलं आहे तन्वीशची कॉमेंट्री चालू आहे पाठीमागे बरं का हा स्वतःसाठी कॉमेंट्री चालू आहे काय स्ट्रेट चालायचं कमी पूर्ण करायचे ना हेच आहे ते म्युझियम जे आपण आता बघून आलेलो आहोत आणि याच्या आतमध्ये पूर्णपणे हे जे काही आर्किटेक्चर आहे त्या आर्किटेक्चर संदर्भातली माहिती म्हणजे आता ही जी अख्खी बिल्डिंग आहे ती फक्त 3 पिलर्सवरती उभी केलेली आहे. सो हे एक आर्किटेक्चरल एक मार्वल म्हणतात लोक. सो आर्किटेक्चरच्या अजून भरपूर काय काय गोष्टी आहेत त्या आतमध्ये फोटोज मारतो किंवा भरपूर जे काही आर्किटेक्चर्स असे उभे केलेले आहेत ते लोकांना बघायला मिळतात. सो ज्यांचा इंटरेस्ट आर्किटेक्चरमध्ये आहे ते लोक हे म्युझियम व्हिजिट करू शकतात. सो आपण आता इथे खाली एक गॅलरी आहे आर्ट गॅलरी ती आपण बघायला चाललेलो होतो. पुस्तक घेतलं तर तू मस्त आहे प्रत्येक ठिकाणचं म्हणजे इंडियामध्ये प्रत्येक जे आर्किटेक्चर बद्दल माहिती दिली आहे असे म्हणजे वेगळं आहे. आता मध्य प्रदेशचे कोणते कोणते आर्किटेक्चरल बिल्डिंग आहेत त्याचे म्हणजे टेम्पल्स वगैरे जेवढे पण आपले असं आहेत कोणतरी आर्किटेक्चर आता आपण आलेलो आहोत गोव्याच्या सर्वात फेमस ठिकाणी जे ठिकाण आहे बॅसिलिका ऑफ बॉम जीसस हे चर्च जे की खूप प्रसिद्ध आहे पूर्ण भारतभर आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक जागतिक वारसा स्थळ आहे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. ह्याचं आर्किटेक्चर बघाल तर पूर्णपणे जांभ्या खडकामध्ये ह्याचं डिझाईन झालेलं आहे जे जांभ्या दगडामध्ये बांधलेलं आहे. दगड आपल्याला बाहेर दिसतात म्हणजे त्याच्यावरती कुठलंही आवरण नाही आहे आणि हे जवळपास 1605 मध्ये उभारलेलं चर्च आहे. आणि सर्वात प्रसिद्ध या गोष्टीसाठी की चांदीच्या पेटीमध्ये सेंट झेवियर या ख्रिश्चन धर्मगुरूचं शव इथे जतन करून ठेवण्यात आलेलं आहे जे आपण बघणार आहोत. कसा वाटला चर्च? चांगलं वाटलं पण माझी बॉडी बघून हालत खराब झाली. का रे? मला खरी वाटली ही गोष्ट. ती खरीच आहे गोष्ट. सो आता आपण ज्या चर्चच्या बाहेर उभे आहोत ना तो चर्च सेंट झेवियर या त्यांच्या धर्मप्रचारकाच्या एका अशा बॉडीमुळे खूप जास्त प्रसिद्ध आहे की जी बॉडी आजपर्यंत म्हणजे जवळपास 400 ते 420 वर्ष झाले अजूनही ती बॉडी इथे ठेवलेली आहे. सो ही लोक अशी म्हणतात की ज्यावेळी तो सेंट झेवियर धर्मप्रचारासाठी चायना साईडला गेला होता त्यावेळी तिकडे तो गेला असता तिकडेच त्याची मृत्यू होते काही कारणास्तव आणि मग तिकडे त्यांचा धर्म नव्हता ख्रिश्चन तर तिकडे त्याला त्यांच्या धर्मानुसार त्यांना हे करता येत नव्हतं बॉडी दफन करता येत नव्हती. हां तर त्या बाबा मी सांगतो की स्टोरी ती ऐक ना. तर त्या सेंट झेवियरला चायनामधून इकडे आणण्यात आलं आणि इकडे आणण्यात बराच टाईम गेला म्हणजे
म्हणजे त्यावेळी नाही म्हटलं तरी 3-4 महिन्यांचा काळ गेला. तर 4 महिने ती बॉडी तशीच होती. त्या बॉडीला काहीच झालं नव्हतं. जशी ताजी तवानी बॉडी म्हणतात ना, जसं आता आपलं शरीर आहे तसं ते शरीर दिसत होतं. मग हे आश्चर्य मानलं गेलं आणि मग त्यांनी असं ठरवलं की या बॉडीला दफन करण्यापेक्षा आपण या इथं त्याचं जतन करून ठेवूयात या चर्चमध्ये. सो इथे ती बॉडी आपल्याला बघायला मिळते. आता हळूहळू त्या बॉडीवरचं जे चमडी आहे ती कमी होत चाललेली आहे हळूहळू. बट एवढ्या वर्ष बिना केमिकलची ती बॉडी आजही टिकलेली आहे, हे विशेष आहे. आणि हे तन्वीशने पाहिलं, रियांशने पाहिलं. सो ही कोणत्याही प्रकारची भुताटकी नाही, ही कोणत्याही प्रकारचं हे नाही की तुम्ही घाबरायचं नाही, कळलं का? हां, जास्त विचार नाही करायचा. आता आपण आलेलो आहोत फॉन्टेनस या जागी, जिथे आपण त्या गल्ल्या म्हणजे इकडच्या ज्या ह्याला काय म्हणतो, गल्ल्या ना आपण मराठी भाषेत गल्ल्या म्हणतो, लेन्स आहेत जिथे स्ट्रीट फोटोग्राफी केली जाते. गोवन स्टाईल घरं आपल्याला या इथे बघायला मिळतात. सो त्या घरांच्या समोर अशा बायकांना फोटो काढायला लय आवडतो, म्हणून आम्ही इकडे आलेलो होतो. चला रे लवकर. हो निघालो. एकच स्ट्रीट नाही आहे आपल्याकडे, भरपूर आहेत. चला चला चला. तू काय मला फॉरेनर दाखवतेस काय? मी नाही बघत मी फक्त एकच फॉरेनर बघतो. या इथे एक खूप भारी स्पॉट आम्हाला दिसलेला आहे आणि थोडीशी गर्दी पण आहे, म्हणजे भारीच आहे. तर या इथे ना म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहे. बाय द वे या इकडच्या लोकांनी ना मध्ये कंप्लेंट केली होती, पर्यटक लोक जास्त येत आहेत आणि त्यांच्या घराच्या आजूबाजूला गर्दी करतायत, आवाज करतायत आणि कधी कधी काही लोक आहेत की नाही फोटो काढताना ना भिंतींवरती असे पाय ठेवतात पाठीमागे बघा. सो त्यामुळे त्यांच्या भिंती पण खराब होत आहेत. काय झालं? फोटो, अरे व्हिडिओ पण काढतोय आपण. फोटो पण काढणं. तुम्हाला फक्त फोटोचीच पडलेली, ती आम्हाला चॅनलची पण पडलेली, लोकांना पण दाखवायचे की नजारे. फोटो काढलेच नाही. मी काढतच नाही, जास्त करून फोटो मी नाही काढत, व्हिडिओज. मी माझ्या परिवाराला, JKV परिवाराला सतत फिरायला घेऊन जातो. मी एकटाच फिरत नाही, सगळ्यांना फिरवतो मी, आहे की नाही? आवडतं ना? चला पुढचं दाखवतो तुम्हाला. सो हा एक छोटासा नॅरो रस्ता आहे, बट या इथे बघा किती छान डिझाईन्स आहेत घरांची. गार्डनिंग बघ कसलं भारी केलं यांनी, है ना? मस्त केलं ना? क्लीन पण आहे. क्लीन आहे मेन म्हणजे. नाही तर त्यांनी अलाउ केले सगळ्यांना बघायला. इकडे कदाचित इकडच्या म्हणजे गोव्यातल्या रिच फॅमिलीज कदाचित तिकडे राहत असतील, है की नाही? घरांच्या लोकच नाही आहेत बाहेर त्यांची, है की नाही? सगळ्यांचे दरवाजे बंद आहेत. हां. ओल्ड गोवा बघून झाल्यानंतर ना आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत आपल्या रूमवरती आणि आता आम्ही रेडी झालो आहोत. म्हणजे येऊन बराच टाईम झाला, आता आम्ही रेडी झालो आणि चाललेलो आहोत कुठे तर इकडचा हॅपनिंग रोड एक्सप्लोर करायला. टिटोज लेन, बागा आणि कलंगूट बीचच्या जवळ तो पूर्णपणे एरिया आहे जो आपण आता एक्सप्लोर करणार आहोत. चला. सो आपण आता पोहोचलो आहोत बागा बीचवरती आणि इथे आल्याच आपल्याला पाठीमागे बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक दिसते, ऐकू येते. आता तिकडे आतमध्ये गेल्यानंतर तर भरपूर मोठा लाऊड व्हॉइस असणार आहे, त्याच्यामुळे आपण शूट नाही करू शकणार किंवा ब्लॉग करू शकणार नाही आहे, बट धमाल करणार आहोत. चला. लेस खेळलास ना? सगळी रेती दिसते. काय घेते? काजू घेते. खतरनाक माझे कान दुखत आहेत आता त्या बागा बीचवरती, जिथे पार्किंग करतो समोरच जे काही शॅक्स मांडलेले आहेत आणि तिथे जो DJ आहे, बाप रे. सुरुवातीला थोडंसं चांगलं वाटलं, पण नंतर इतका कर्णकर्कश आहे, म्हणजे तो DJ वाटतच नव्हता.
म्हणजे आपल्याला नाही का गावाकडे अशी थोडीशी एक आधीच्या काळात वरात असायची, त्याच्यामध्ये डीजेचा आवाजसुद्धा एकदम फाटलेला असायचा, तसा आवाज अलीकडे गावाकडे सुद्धा खूप चांगली डीजे यायला लागली. तोही डीजे यायचं नाही आहे म्हणजे भंगार गाणी लावली होती भाईने. त्यामुळे अजिबात मन झालं ना तिथं जास्त वेळ थांबायचा. लगेच आम्ही बाहेर आलो. आता कीटोज लेनकडे आम्ही सध्या चाललेलो होतो.